शिवनेरी न्यूज शिवजन्मभूमी या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। या ठिकाणी आपण पाहू शकता की हा रस्ता कंटिन्यू चालू आहे, पण या ठिकाणी काल रात्री बिबट्या आला होता। तर आपण या ठिकाणी जाणून घेऊ या ठिकाणी राहणाऱ्या ग्रामस्थांच्या वेदना काय ते। तुम्ही आवाज नाही करू। दादा, तुमच्या इथं परवाच्या दिवशी रात्री बिबट्या आला होता, याच्यावरती तुमची प्रतिक्रिया काय? म्हणजे तुमच्याकडून वन खात्याकडून काय काय मागणी करणार तुम्ही? खरं तर काल जो बिबट्या आपण सर्वांनी बघितला तो एका मोटर चालकाने कॅमेऱ्यामध्ये त्याचं शूटिंग केलं आणि त्याचा पाठलाग केला आणि तो ह्या रस्त्यावरून इकडून असा आला आणि आल्यानंतर तो ह्या ठिकाणी ह्या बोळामध्ये घुसला। पण हे वारंवार होत आहे, हे काय कालच झालेलं नाही आहे, हे याच्या आधी बऱ्याच वेळा झालेलं आहे। फक्त ते काल त्यांनी शूटिंग केल्यामुळे लक्षात आलेलं आहे। हा जो बिबट्याचा वावर ह्या परिसरामध्ये आहे, या शेतामधून या इकडून तो उडी मारतो आणि इकडं उडी मारल्यानंतर ह्या ठिकाणी कुत्री असतात, डुकरं असतात, त्याचं जे त्याला खाद्य मिळत नाही ते भक्ष्य पकडण्यासाठी तो ह्या ठिकाणी येतो। परंतु आता ह्या रोडला जर तुम्ही पाहिलं तर हा इतका शॉर्टकट आहे, गावाला जोडणारा शॉर्टकट आहे। त्याच्यानंतर शाळेला जोडणारा लहान मुलांना जाण्यासाठी हा एक पर्यायी रस्ता आहे। त्याच्यानंतर आपल्या कपरदेगेश्वरच्या चिनवारंसामध्ये मोठं मंदिर आहे, त्याला जोडणारा हा एक शॉर्टकट आहे। किंवा इकडचे जे बाकीचे मळे आहेत त्याला जोडणारा हा गावाला एकदम जवळचा मार्ग असल्यामुळे इथं कायमच रहदारी असते, शाळा आहे, भाजी मार्केट जवळ आहे, त्यामुळे ह्या रोडला सतत रहदारी असते। परंतु 8-8:30 वाजता संध्याकाळी कधीही ह्या ठिकाणी त्याचं दर्शन होतं। त्याच्यानंतर सकाळी देखील तो पहाटे ह्या ठिकाणी बऱ्याच लोकांना दिसलेला आहे। परंतु काल फक्त ते एक निमित्त झालं की त्या लोकांनी शूटिंग केली, त्याच्या पाठीमागेही या ठिकाणी या CCTVमध्ये तो बराच वेळा दिसला होता। तर प्रशासनाला ही एक विनंती आहे की आपण या ठिकाणी वन खात्याने या ठिकाणी पिंजरा लावावा आणि पिंजरा लावल्यानंतर का तो पकडण्याचा प्रयत्न करावा, कारण अजून सुदैवाने कुणावर त्यांनी जीवित हल्ला केलेला नाही, तो कधीही करू शकतो, आपण काय सांगू शकत नाही। बरं इकडे या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता हे किती इकडे झाडी आहे, इकडे लपण आहे, त्या साईडने गेलं तर तिकडे सुद्धा एकदम काँग्रेस काढून घ्यावे। तर हे थोडंसं सहकार्य सर्व प्रशासनाने करावी अशी आमची या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे आणि लवकरात लवकर प्रशासन याचा नक्कीच विचार करेल, कारण काल वन खात्याची काही माणसं येऊन या ठिकाणी सगळी पाहणी करून गेलेले आहेत आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही 1-2 दिवसामध्ये या ठिकाणी पिंजरा लावू झालं पाहिजे, कारण ही दररोजची गोष्ट आहे। ही छोटी छोटी मुलं इथं खेळत असतात आणि तो कधी येऊ शकतो। ग्रामपंचायतीची दखल घेणे, सांगायचं का पिंजरा लावा, आमची मुलं येतात रात्रीची इथं, त्यांनी कसं यायचं घरी? अक्षरशः तुम्हाला टिंगल वाटेल की संध्याकाळी 7 नंतर इकडे जी जाणारे लोक आहेत त्यांचे जीव मुठीत घेऊन जातात। काय लोक आता इथपर्यंत येतात आणि इथून म्हणतात नको इकडं बिबट्या असतो, ते परत पाठीमागे जातात। परंतु हे आता याचा खूप खरं तर सर्वांनी विचार करून प्रशासनाने याच्यावर लवकर लक्ष देऊन, कारण हे एकदम गावात यायला लागले, आता शेतीने आता हे गावात इथं बिबट सफारी माझ्या मते आता इथंच लोक पाहायला लागले, येतील पाहायला काही दिवसांनी, इतकी भयानक परिस्थिती आहे। दादा, काल रात्री आपण तो बिबट्या मराठ्याच्या मागे बघितला होता, तो आणि हा एकच आहे की दुसरा आहे? तुमची प्रतिक्रिया काय? कारण तो बिबट्या आणि हा बिबट्या एकच आहे का? त्यांनी ज्यांनी शूटिंग काढली कार वेगळा आहे, म्हणजे तरी तुमच्या अंदाजे ते कमीत कमी 2 ते 3 बिबटे आहेत। ह्या ऊसाच्या शेतात आपण मागच्या शेतात पाहिलंच तर ह्या ठिकाणी बिबट्यांची संख्या तुम्हाला अधिक वाटते? 4 2 पेक्षा अधिक आहेत, 2 पेक्षा अधिक आहेत। आता हे बारकली मुलं इकडे एवढं का लपाले, तिकडे पण लपाले। आता रात्र झाल्यावर आमच्या मुलांनी यायचं कसं? आता घर तर आमचं इथं जवळच आहे, त्याच्यासमोरच काम निघालं बाहेर, तू कसं काय मुलांनी? त्या दिवशी त्यांनी 7:30-8 वाजता इथून अशी उडी मारून इथून एक डुक्कर घेऊन गेला तो, खरंच गेला आणि बऱ्याच जणांनी बघतं का 2 दिवस ते शूटिंग मध्ये आल्यामुळे लोकांना खरं वाटलं खरंच हे काय आजचं नाही, हे कमीत कमी वर्ष 2 वर्षापासून चालू आहे। ते कोजागिरीच्या पौर्णिमेला देखील हा मागील वर्षी देखील आपण या ठिकाणी बिबट्या बघितला होता, त्यावेळेस काहीतरी सप्तशृंगी गणेश मंडळ आहे इथं, आम्ही मागच्या वर्षी कोजागिरीचं दूध तापवत होतो 10:30-11 वाजता, इथं इतका आवाज झाला
आणि इकडं इथपर्यंत बिबट्या आला होता. किती जणांनी पाहिला तो? ते तिकडे बऱ्याच जणांनी CCTV पाहिला. तिथं पण लय मोठं आहेत ना, तिथं पण आहे ना, तिथे कॅमेरे आहेत, त्या इकडून थोडंसं थांब ना. ऐक ना. अजूनही भरपूर मुलं आहेत गल्लीमध्ये की जी ह्या रोडवर खेळायची किंवा इकडं काय कामानिमित्त काय दुकानात त्यांना जायचं असतं ह्या रस्त्याने, तर ते त्यांची घरची आता 7 नंतर त्यांना बाहेर पाठवते नाही. विचारा त्यांना झालं. बाळा, तुम्ही ज्या ठिकाणी खेळत होता आत्ता त्या ठिकाणी बिबट्याचा वावर नेहमी असतो का फक्त 1-2-3 दिवसांपूर्वी आला होता? नेहमी येतो, पहिल्यापासून येतो. बरं, आता तुम्ही 7च्या नंतर तुम्हाला घरात खेळण्यासाठी बाहेर पाठवतात का? म्हणजे तुम्हाला शक्यतो घरात लवकर बोलवलं जातं बिबट्याच्या धोक्याने. मग तुमची मागणी घ्यायची होती, वन खात्याने पिंजरा लावावं का काय करावं? म्हणजे वन खात्याने याची तात्काळ दखल घेऊन पिंजरा लावण्यास मागणी करता. दादा, तुम्ही या ठिकाणी दररोज येता करता का? हो, वावर आहे आमचं. या ठिकाणी तुम्हाला कधी बिबट्या निदर्शनास आला होता का? हो, 2-3 2-3 वेळेस आला होता. बरं, तुम्ही 7च्या नंतरला या ठिकाणी येण्यास थोडा तरी कानकुस करीत असाल बाहेरच नाही पडत त्यामुळे 7च्या नंतरला. बाहेरच. बरं ताई, आता मी तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न विचारणार आहे का तुम्ही या ठिकाणी दररोज येता करता? तुम्ही कामानिमित्त कुठे बाहेर जात असाल तर संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला येण्यास प्रॉब्लेम काही होतो का? हो, होतो ना. वाघामुळे इथं 7 नंतर बाहेर पडायची भीती वाटते. आम्ही इथं जवळ राहतो, बऱ्याच वेळा वाघ पण पाहिलेला आहे. त्याच्यामुळं शासनाला अशी हे आमची विनंती की इथं पिंजरा बसवा वाघांसाठी, कारण की लहान मुलं आहे, जाता येतात, जाण्याचा रस्ता आहे, शाळा पण इथं जवळपासच आहे, त्याच्यामुळं भीतीचं वातावरण नेहमी असतं. बरं ताई, आता काल रात्री पारोजीस तुमच्या इकडे ह्या लाईनला म्हणजे बाडदर रोडला बिबट्या आला होता. काल मराठशाच्या मागं होता. हो, त्याच्याबद्दल तुमची वन खात्याने कालही पंचनामा केला, त्याबद्दल त्यांना काय आढळलेलं नाही, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे. तुमची याच्यावरची प्रतिक्रिया काय? त्यांनी ह्या बारदाना रस्त्याला भेट दिली पण त्यांनी पुढची काहीच कारवाई केलेली नाही. बाडदर रोडला आहोत, या ठिकाणी लहानचे मुले खेळण्यासाठी येत असत. तर आता आपण ह्या समोरील महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करू की त्यांची प्रतिक्रिया या गोष्टीवरची. ताई, तुम्ही इथे राहता, तुमच्या ह्या ठिकाणी परवाच्या रात्री बिबट्या आला होता. मग आता याच्यावर तुमची वन खात्याकडे मागणी काय? आमच्याकडे हेच मागणी का काय साठी बंदोबस्त करावा त्यांनी ना. आम्हाला इथं आटण्यामध्ये त्या दरवाजा लावायला लागतो, इकडून इकडून चढत असतात, आमची बारकाली मुलं आहे, आम्हाला भीती वाटते बाहेर निघायची. ताई, आत्ता आपण जो परवाच्या दिवशीचा आणि काल रात्रीचा 2 ठिकाणी आपण बिबटे बघितले. परवाच्या रात्री जो आला होता तर तुमच्या इथं ह्या ठिकाणाहून पास झाला, व काल रात्री जो बिबट्या दिसला तो मराठशाळेच्या मागे दिसला होता. बरं, या ठिकाणी तुम्हाला असं वाटतंय का बिबट्यांची संख्या अधिक आहे का 2च आहेत? नाही, 2पेक्षा जास्त असणार नाही. ह्या ठिकाणी ऊसात लपण्याची शक्यता आहे का? ऊसात पण आहे आणि समोर आमच्या जास्त झाड आहे त्याच्यात पण जगू शकतात. बरं, या ठिकाणी झाडं नाहीत, या ठिकाणी हा रस्ता आहे कंटिन्यू चालू असतो व हा रस्ता समोरचा इथं खूप जंगल आहे.